कोरोनाचं वैश्विक संकट आता नगर शहर काय प्रत्येक गावापर्यंत आलेलं आहे आणि मागच्या 4 महिन्यापासून आपण पाहतोय की नगरमध्ये फील्डवर उभं राहून एक कोरोनाचा योद्धा म्हणून, एक कॅप्टन म्हणून ज्यांनी काम केलं असे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राहुल द्विवेदी आज आपल्या समवेत आहेत। 26 जुलैपासून आपण कोरोनामुक्त नगर एक कॅम्पेन सुरू केलं आहे आणि त्या अंतर्गत वेगवेगळ्या मान्यवरांचा आपण जनतेशी संवाद करतोय। आज मला आनंद वाटतो की उद्या आपण 74वा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय आणि त्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी हे जिल्ह्याच्या प्रशासनाचे प्रमुख आहेत आणि मागच्या 4 महिन्यामध्ये त्यांनी फील्डवर एवढे अनुभव घेतले की ही सगळी कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लोकांचा सहभाग फार महत्त्वाचा आहे आणि त्या दृष्टीने लोकांनी काय केलं पाहिजे हे आपण माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडून ऐकणार आहोत। द्विवेदी साहेब, आपलं मनापासून स्वागत। आपण या संदर्भामध्ये नगरकरांना संदेश द्यावा अशा प्रकारची विनंती करतो। सर्वप्रथम तो कोरोना जो आजार आहे, कोरोना विषाणूद्वारे जो याचा संसर्ग होतो आणि हा जे आहे याचा जो संसर्ग आहे तो फारच मोठ्या प्रमाणात होतो। त्याच्यामुळे आपण सर्वांनी पाहिलं असेल की जो कोरोनाचा जो थैमान आहे तो जो आहे खूप मोठ्या प्रमाणावर जे आहे ते फक्त आमच्या जिल्ह्यामध्ये नव्हे पण पूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये आणि पूर्ण जगभरात जे आहे याचा थैमान जे आहे ते वाढला आहे। आता कोरोनाची सर्वांना माहिती आहे की हा जो वॅक्सिन आहे तो वॅक्सिनवर काम जे आहे ते चालू आहे। आता याची वॅक्सिन केव्हा येईल, कधी येईल आणि तो वॅक्सिन किती प्रभावी राहणार आहे याच्याबद्दल अजून कुठल्याही प्रकारची शाश्वतता नाही आहे। तो एक नागरिक म्हणून, एक जबाबदार नागरिक म्हणून आम्ही काय करू शकतो? प्रशासन जे आहे तो त्याचं काम करत आहेत, आरोग्य विभाग त्यांचं काम करत आहेत, पोलीसचे लोक त्यांचे काम करत आहेत। तसे वेगवेगळे जे विभाग आहेत शासनाचे प्रतिनिधी म्हणून ते त्यांचे स्वतःचे काम जरीही करत असले तरीही नागरिक म्हणून जे आहे मला असं वाटते की जे काही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेतला पाहिजे। कारण की एक मराठीमध्ये म्हण आहे की उपचारापेक्षा रोकथाम जे आहे ते बरे, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर। आणि या कोरोनाची गोष्टीमध्ये अजून जास्त प्रभावी असणार आहे कारण की कोरोनाची लस आहेच नाही। सो एक प्रिव्हेंटिव्ह मेजर जे आहे ते लोकांनी घेणे जे आहे मला वाटते ते खूप आवश्यक आहे आणि प्रिव्हेंटिव्ह मेजरसुद्धा जे आहे जे काही घ्यायचे आहे ते फार काही असे अवघड नाही आहेत। जो दैनंदिन जे फारच एक मूलभूत जे काम जे करावे लागतात तो जे आहे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहे। सॅनिटायझरचे वापर करणे, हँडवॉश करणे व्यवस्थित पद्धतीने, त्याच्यानंतर कुठल्याही व्यक्तीशी बोलताना किंवा त्याच्याशी चर्चा करताना मिनिमम जे आहे ते 6 फीटचे अंतर ठेवणे, त्याच्यानंतर नेहमी जे आहे ते मास्कचे वापर करणे। कुठल्याही जर तुम्ही सामाजिक एक सोशल गॅदरिंगमध्ये गेले किंवा कुठल्याही पब्लिक प्लेसवर गेले तिथे जे आहे लोकांचे जमाव आहे, 3-4 लोक आहेत ज्यांच्याशी तुम्ही चर्चा करत आहे, नक्की जे आहे तिथे मास्क जे आहे त्याचा वापर केला पाहिजे। तुम्ही जिथे कुठे बसले आहेत, तुम्ही कुठल्याही रूममध्ये बसले आहेत त्या रूममध्ये जे आहे व्हेंटिलेशन जे आहे ते कायमस्वरूपी जे आहे ते राहिलंच पाहिजे। तुम्ही तुमची गाडीमध्ये जरी बसले आहे तो थोडासा तुमचा जो काच आहे तो थोडासा खाली ठेवला पाहिजे जेणेकरून तुमची गाडीमध्ये सुद्धा जे आहे ते प्रॉपर व्हेंटिलेशन चालू राहणार। असं जे आहे ते फारच एक ज्याला म्हणतात की फारच बेसिक असे जे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत ते मला वाटते आमच्यापैकी प्रत्येक व्यक्ती जे आहे तो घेऊ शकतो। त्याच्यानंतर आता जसं जसं आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये टेस्टिंग जे आहे ते वाढवली आहे। टेस्टिंगचे प्रमाण जे आहे आजची रोजी आमच्या जिल्ह्यामध्ये ते डेली बेसिसवर आम्ही 2,500 ते 3,000 टेस्टिंग आम्ही करतो आहे। आमच्या जिल्ह्याचा जो पॉझिटिव्हिटी रेट आहे म्हणजे की 100 सॅम्पलपैकी किती सॅम्पल जे आहे ते पॉझिटिव्ह येतात, कोरोना पॉझिटिव्ह येतात जवळपास ते 20। म्हणजे की आम्ही डेली बेसिसवर जर 20% तो डेली बेसिसवर जर आम्ही 2,500 ते 3,000 टेस्टिंग करत आहेत तर तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल की आमच्या जिल्ह्यामध्ये डेली बेसिसवर 500च्या जवळपास जे आहे पॉझिटिव्ह केसेस येतात। आता उद्या जे आहे आमचा प्रयत्न आहे की ही जी टेस्टिंग आहे ती टेस्टिंग जी आहे अजून 2,500 पासून 3,000 मग 4,000 5,000पर्यंत कसा नेता येईल। आता समजा की आमच्या जिल्ह्यामध्ये जर 5,000 टेस्टिंग झाली तर त्या रोजी जे आहे आमच्या जिल्ह्यामध्ये 1,000 केसेससुद्धा पॉझिटिव्ह येऊ शकतात। एक गोष्टी आम्ही सर्वांनी हे लक्षात ठेवली पाहिजे की हे जे पॉझिटिव्ह केसेस येत आहे ते केसेस जे आहे जिल्हा प्रशासन शोधत आहे तो
आम्ही जसा जसा टेस्टिंग वाढवणार तसा जसा हे केसेस जे आहे त्याची संख्या वाढणारच आहे. पण याच्यामध्ये कुठल्याही व्यक्तीनी घाबरायची गरज नाही आहे. तर घाबरायची गरज नाही याचा अर्थ हा सुद्धा नाही आहे की सावधानी घ्यायची नाही आहे. सावधानी आम्हाला सर्वांनी घ्यायची आहे, कारण की याचे परिणाम जे आहे काही विशिष्ट केसेसमध्ये घातकसुद्धा होऊ शकतात. आमच्या जिल्ह्यामध्ये आजपर्यंत जवळपास 153 लोकांची दुर्दैवी मृत्यूसुद्धा झाली आहे या कोरोनामुळे. तो एक ज्याला म्हणतात की सावध बरतणे आणि त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचे जर तुम्हाला सिम्पटम्स जाणवला इमिडिएटली जे आहे तुम्ही कुठल्याही लॅबमध्ये जाऊन तुमचा सॅम्पल देणे आणि टेस्टिंग करून घेणे हा खूप महत्त्वाचे आहे. कारण की जर अर्ली स्टेजेसमध्ये तुम्ही जर पॉझिटिव्ह आले आणि तुम्हाला आम्ही शोधला तर मग त्याचा ट्रीटमेंट जे आहे लवकर सुरू करून तुम्हाला जे आहे कोरोनामुक्त करता येईल. तर त्याच्यामुळे माझी सर्वांची एक कळकळीची विनंती राहील की टेस्टिंग जे आहे ते नक्कीच करून घ्या. आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्या जिल्ह्याची RT-PCR लॅब आहे, त्याच्यानंतर काही खाजगी लॅबसुद्धा आहे, त्याच्यानंतर आम्ही रॅपिड अँटीजन किटच्या माध्यमातून सुद्धा आम्ही जे आहे ते टेस्टिंग करतो आहे. तो टेस्टिंग जे आहे खूप मोठ्या प्रमाणात जे आहे ते आमच्या जिल्ह्यामध्ये जरी चालू असेल तरीही माझी तुम्हाला सर्वांना विनंती अशी राहील की तुम्ही स्वतःहून जे आहे ते लॅबमध्ये जाऊन तुमचे सॅम्पल द्या आणि तुमच्या टेस्टिंग जे आहे ते करून घ्या कुठल्याही प्रकारचे जर तुम्हाला सिम्पटम्स जाणवले. त्याचबरोबर जेवढे पॉझिटिव्ह केसेस येतात त्यापैकी 90% पेक्षा जास्त केसेस असे असतात ज्यांना कुठल्याही प्रकारचे लक्षण नाही आहे. असा लोक जे आहे असे जे लोक आहेत त्यापैकी काही लोक जे आहे जेव्हा त्यांना त्यांचा रिझल्ट मिळतो तेव्हा ते घाबरतात आणि तो साहजिक आहे. पण माझी तुम्हाला सर्वांना विनंती राहील की तुम्हाला जर कुठल्याही प्रकारचे सिम्पटम्स नाही आहे तर तुम्ही जे आहे कोविड केअर सेंटरमध्ये भरती व्हा. कोविड केअर सेंटर जे आहे आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये सुरू केले आहेत. ज्यांना कुठल्याही प्रकारचे लक्षण नाही आहे त्यांनी कृपा करून जे कोविड हॉस्पिटल आहेत त्या हॉस्पिटलमध्ये कृपा करून जाऊ नये. त्यांनी कोविड केअर सेंटरमध्ये भरती राहणे अपेक्षित आहे, जेणेकरून जे खरोखरी क्रिटिकल पेशंट आहे, गरजू पेशंट आहे, त्यांना हॉस्पिटलचे बेड्स जे आहेत ते उपलब्ध होतील. बऱ्याच वेळी माझ्याकडे ज्या लोकांचे पॉझिटिव्ह रिझल्ट आले आहेत ते मला फोन करतात आणि सांगतात की सर आम्ही सिव्हिलमध्ये गेलो पण आम्हाला सिव्हिलमध्ये ॲडमिट केला नाही. सिव्हिलमध्ये तुम्हाला याच्यामुळे ॲडमिट केला नाही कारण की तुम्हाला कुठल्याही प्रकारचे सिम्पटम्स नाही आहेत. सिव्हिल हॉस्पिटल त्या लोकांसाठी आहे जे लोक क्रिटिकल पेशंट आहे, ज्यांना ऑक्सिजनची गरज आहे, ज्यांना व्हेंटिलेशनची गरज आहे, ज्यांना ICUची गरज आहे. ज्या लोकांना कुठल्याही प्रकारचे सिम्पटम्स नाही आहे कृपया त्यांनी कोविड केअर सेंटरमध्ये भरती होणे अपेक्षित आहे. कोविड केअर सेंटरमध्ये आमचा नर्सिंग स्टाफ असतो, आमचे मेडिकल ऑफिसर असतात, ज्यांची निगराणीमध्ये तुम्ही नेहमी राहणारच. आणि जर समजा कोविड केअर सेंटरमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचे जर त्रास जाणवला मग इमिडिएटली आम्ही तुम्हाला जे आहे कोविड हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करणारच आहे. पण तुम्ही जर कोविड केअर सेंटरमध्ये राहिले मग जो कोविड हॉस्पिटल आहे त्याचा एक बेड एक जो गरजू व्यक्ती आहे त्याच्यासाठी जे आहे तो मोकळा होईल. तुम्हाला असं वाटते की हा एक पूर्ण एक मी तुम्हाला एक व्ह्यू पॉईंट द्यायचा प्रयत्न केला प्रशासनाचे. आणि सर एक या संदर्भामध्ये विचारायचं की आपण सांगितलं की स्क्रीनिंग वाढवलं, टेस्टिंग वाढवलं, त्यामुळे संख्या वाढते, हे बरोबर आहे. परंतु अल्टिमेटली संख्या वाढते. तर ही संख्या वाढल्यानंतर दुसरं काय होतं की त्याच्यामध्ये काही सिम्पटमॅटिक त्यातले थोडासा त्रास असलेले आणि क्रिटिकल असं वर्गीकरण त्याचं आहे. पण एक लक्षात येते मागच्या काही दिवसात की ऑक्सिजनचं युटिलायझेशन 300% वाढले डिमांड आत्ता. काही वेळेला पुढच्या काळात आपला ऑक्सिजनचा तुटवडा जाणू शकतो, व्हेंटिलेटर्सचा जाणू शकतो. इवन व्हेंटिलेटर ऑपरेट करणारी जी ट्रेन मंडळी आहेत त्यांची उपलब्धता आवश्यक आहे. तर हा एक महत्त्वाचं ते आपलं नियोजन आपण कसं करणार आहोत. आणि दुसरा आपण फार योग्य मुद्दा मांडला की कोविड केअर सेंटर. आपण सांगितलं की कोविड केअर सेंटर तालुक्याला गेलं की तिथे वैद्यकीय नर्सिंग वगैरे सगळी सुविधा आहे. पण सर मागच्या काही दिवसामध्ये खाजगी कोविड केअर सेंटर्स मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. तर त्याच्याकडे ह्या सगळ्या सुविधा आहेत की याचं मॉनिटरिंग कशा पद्धतीनं होतं, कारण तिथंही 2,500-3,000 रुपये चार्जेस लावले जातात. तर याच्याकडनं प्रशासनाचं काय नियंत्रण कसं राहील हे एक महत्त्वाचं आहे. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची तुटवड्याबद्दल जे तुम्ही विचारले, जी सध्याची परिस्थितीमध्ये ऑक्सिजनचे तुटवडा जे आहे नाही आहे, अच्छा. पण त्याची जी कमतरता आहे ते जाणतोय. ती परिस्थिती आहे कारण की आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे ते ऑक्सिजनची डिमांड आहे ती वाढत चालली आहे. कारण की जे मॉडरेट केसेस आहेत त्यांची संख्यासुद्धा वाढत चालली आहे. कारण की एक कम्युनिटी ट्रान्समिशनच्या फेजमध्ये आम्ही आलो. आता काही लोक असे असतात की ज्यांना त्रास होत असते पण ते दाबून ठेवतात, ते समोर येत नाही, कोणाला सांगत नाही. आणि जेव्हा ते क्रिटिकल फेजमध्ये येतात
तेव्हा जे आहे त्यांची धावपळ होते आणि मग त्यांना जे ऑक्सिजन सिलेंडर लागते, ऑक्सिजन बेड लागते, व्हेंटिलेटर लागते, बायपाईप लागते, या सर्व गोष्टी मग त्यांना त्याची गरज पडते. तो त्याच्यामुळे मी सुरुवातीला सांगितलं की तुम्ही जे आहे बेझिझक तुम्हाला जसेही थोडाफारही तुम्हाला जर असा वाटला की तुम्ही कोविड पॉझिटिव्ह आहे, इमिडिएटली तुम्हाला जे आहे ते लॅबमध्ये जाऊन टेस्टिंग करून घेतली पाहिजे आणि इमिडिएटली तुमचा जो ट्रीटमेंट आहे तो सुरू केला पाहिजे. जर तुम्ही सुरुवातीपासूनच जर तुम्ही ट्रीटमेंट घेतले मग नंतर तुम्हाला जे आहे कुठल्याही प्रकारचे त्रास होणार नाही आहे. जर तुम्ही नंतर आले मग असे केसेसमध्ये काय असते की शेवटचे स्टेजमध्ये आले मग तुमची धावपळ वाढते, तुमची काळजी वाढते आणि मग तुम्हाला सर्वांना हे लक्षात ठेवलं पाहिजे की ही जी बिमारी आहे याचा अजूनही कुठल्याही प्रकारचे इलाज नाही आहे. जे काही बेसिक जो प्रोटोकॉल्स आहे ICMRचे त्या प्रोटोकॉलप्रमाणे आम्ही जे काही पेशंट आहेत त्यांना ट्रीट जे आहे ते करायचे प्रयत्न करतो. व्हेंटिलेटरची गरज जी आहे ते फारच कमी लोकांना वाटते. व्हेंटिलेटर आजची रोजी जर तुम्ही सिव्हिल हॉस्पिटल पाहिले तो आमचे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 56 ICUचे बेड आहे. तो ICUचे बेड पूर्णपणे जे आहे ते फुल असतात, 2-3 वॅकन्सी कधीतरी असते. पण त्यापैकी जे आहे व्हेंटिलेटरची जी आवश्यकता आहे ते 12 ते 15 लोकांना वाटते. म्हणजे की व्हेंटिलेटरची गरज असणारे जे लोक आहेत ते फारच कमी आणि तेच लोक आहेत जे शेवटच्या स्टेजमध्ये आमच्याकडे आले आहेत. म्हणजे की क्रिटिकल स्टेजमध्ये आल्यानंतर मग तुम्हाला व्हेंटिलेटरची गरज वाटते. तर त्याच्यामुळे मला असं वाटते की इनिशियल स्टेजमध्ये जर तुम्ही डिटेक्ट झाले आणि तुम्ही स्वतःहून जे आहे ते लॅबमध्ये जाऊन जर तपासणी करून घेतली तर मग या प्रकारची कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आहे. खाजगी हॉस्पिटलनी जे आहे त्यांचे कोविड केअर सेंटर सुरू केले आहेत. त्याच्यामुळे थोडासा एक प्रशासनचे पूरक म्हणून ते काम करत आहेत. त्याच्यामुळे प्रशासनाचे सुद्धा थोडाफार ताण कमी होतो. पण काही खाजगी हॉस्पिटल ची अशी त्यांच्याबद्दल अशी एक तक्रार असते की ते जे आहे थोडासा चार्जेस जे आहे ते आवाजवी घेत आहेत. नाही सर, हॉस्पिटल्स तर आहेच पण कोविड केअर सेंटर सुद्धा तर खाजगी सुरू झाले. हां, तर त्या संदर्भात सुद्धा तो खाजगी कोविड केअर सेंटर जर त्यांनी सुरू केला आहे तो कन्सर्न जे मेडिकल टीम आहे त्यांच्याकडून जे आहे त्यांनी तपासणी करून घेतली पाहिजे की त्यांच्याकडे जे आहे ते सुविधा उपलब्ध आहेत नाही उपलब्ध आहेत. आणि जे काही बॉम्बे नर्सिंग होम अंतर्गत जे काही रजिस्टर्ड हॉस्पिटल आहेत त्यांनी जे आहे कोविड हॉस्पिटल सुरू करणे अपेक्षित आहे आणि त्यांनी जे आहे ते लोकांकडून जे चार्जेस आहे ते वसूल करणे अपेक्षित आहे. तो याच्यामुळे जर कुठलाही खाजगी व्यक्ती आला आणि त्यांनी जे आहे कुठल्याही बिल्डिंगमध्ये जे आहे ते कोविड केअर सेंटर सुरू केला, तिथे कुठलाही डॉक्टर नाही, तिथे कुठलाही नर्स नाही, तर मला असं वाटते की हा चुकीचे आहे आणि असा कुठल्याही व्यक्तीने करू नये. सर, आपण संपूर्ण देशभर जरी पाहिलं, तुम्ही त्याचा अभ्यास करता, 4 महिने फील्डवर उभं राहून काम केलं आहे की कोरोनाचा ग्राफ असा हळूहळू वाढतो आणि एका विशिष्ट लेवलनंतर त्याचं फ्लॅटनिंग सुरू होतं. बरोबर. तर तुमचा नगर शहराचा जिल्ह्याचा अभ्यास आता एवढा झाला आहे की मला एक विचार असं वाटतं की तुमची असेसमेंट काय की आता आपण फ्लॅटनिंगच्या दिशेनं कधी जाऊ शकतो साधारण? कुठल्याही पॅन्डेमिक किंवा महामारी, जसं कोरोना एक पॅन्डेमिक आहे, महामारी आहे, कुठल्याही महामारी एक विशिष्ट जे पॅटर्न आहे तो फॉलो करतो. सुरुवातीला केसेस कमी होतात, मग हळूहळू वाढतात आणि शेवटी जे आहे ते पीकपर्यंत पोचतात, उच्चतम ज्याला म्हणतात उच्चतम संख्येपर्यंत पोचतात आणि मग तिथे काही दिवस थांबतात आणि मग त्याच्यानंतर त्याचा जो ग्राफ आहे तो खाली येतो. आता सध्या आमच्या जिल्ह्यामध्ये आपण सर्वांनी पाहिलं असेल की मागील 20 दिवसापासून डेली बेसिसवर केसेस जे आहे ते वाढत आहे आणि 500 ते जवळपास जे आहे डेली बेसिसवर केसेस येतात. आता ही जो परिस्थिती आहे, जे काही आमचा जो आकलन आहे, मला असं वाटते की ही परिस्थिती जी आहे ते ऑगस्ट ते शेवटपर्यंत किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राहणार आहेत आणि अजून जे आहे आम्ही पीक जे आहे कसा लवकरात लवकर आमच्या जिल्ह्यामध्ये येईल त्याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून जे टेस्टिंग आम्ही वाढवत आहे तो आहे. जेवढी जास्तीत जास्त आम्ही टेस्टिंग करणार तेवढे जास्तीत जास्त पॉझिटिव्ह केसेस आम्हाला सापडतील, तेवढे लोकांना आम्ही जे आहे ते आयसोलेट करणार, जेणेकरून त्यांच्यापासून जो लोकांना होणारा जो संसर्गचे खतरा आहे, धोका आहे तो कमी होईल आणि मग आमच्या जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर जो पीक आहे तो येईल आणि मग त्याच्यानंतर जे आहे तो खाली जाणार. सर, आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आपण नगरकरांना आणि एक साधारणतः जिल्ह्यामध्ये आता नगर शहर हॉटस्पॉट होते की काय असं वाटतं, तर या सगळ्यांना एक मॉरल त्यांचं वाढवावं या दृष्टीनं आपण एक काय संदेश द्याल? एक शेवटी मी आपल्याला तेवढं. आमच्या देशाला स्वातंत्र्य मिळाला कारण की लोक पुढे आले, लोकांची चळवळ होती, त्याच्यामुळे आमच्या देशाला स्वातंत्र्य मिळाला. याचा जो आमच्या देशाचं स्वातंत्र्य आहे त्याचा जो मूल आधार होते ते लोक होते, आमच्या देशाचे आम नागरिक होते ते होते. मला असं वाटते की ज्याप्रमाणे आम्ही ब्रिटिशांना जे आहे पराजित केला त्याप्रमाणे आम्ही कोरोनासुद्धा पराजित करू शकतो. जेव्हा की लोक जे आहे मनावर घेतील, लोकांनी एकदा मनावर घेतला की आम्हाला जे सोशल डिस्टन्सिंगचे प्रोटोकॉल आहे
त्याचं पालन करायचे आहे, मास्क वापरायचे आहे, सॅनिटायझर वापरायचे आहे, हात जे आहे ते नेहमी स्वच्छ ठेवायचे आहे, तुमच्या आजूबाजूचे परिसर जे आहे ते सॅनिटाईज करून ठेवायचे आहे, आवश्यकता असल्यास तेव्हा जे आहे ते गरजेच्या ठिकाणी जायचे आहे. आणि ही जी एक लोकांची एकदा चळवळ झाली, तो मला पूर्ण विश्वास आहे की हा जो कोरोनाचा जो धोका आहे ते आपोआप जे आहे ते संपुष्टात येणार. आमच्या समोर जे आहे, जसं हा सर्वांना माहिती आहे, हा जो कोरोना आहे तो जो चायना आहे तिथून सुरू झाला. आता चायनाचे जे शेजारीचे जे देश आहे, जापान आहे, साऊथ कोरिया आहे किंवा जे व्हिएतनाम आहे, हे जे देश आहे त्या देशामध्ये चायनाचे एवढे जवळ असूनही त्या देशामध्ये कोरोनाचा जो संसर्ग आहे तो तेवढा वाढला नाही. हे केस स्टडी आहे. आम्ही सर्वांनी याच्यावर विचार करणे आवश्यक आहे. का नाही वाढला? कारण की तिथले जे नागरिक होते त्यांनी जे सोशल डिस्टन्सिंगचे प्रोटोकॉल आहे ते फारच काटेकोरपणे त्यांनी पालन केला होता. पण आमचा देश जो चायनापासून एवढा लांबीवर असूनही एवढे जास्त केसेस येत आहे, पूर्ण जगभरात जे आहे ते थर्ड हायेस्ट केस जे आहे ते आमच्या देशामध्ये आहे. मला असं वाटते की काहीतरी या मुद्द्यावर जे आहे ते विचार करणे आवश्यक आहे. प्रत्येक गोष्टी जी आहे ते प्रशासनावर त्याची जबाबदारी टाकणे मला वाटते हा कुठेतरी जे आहे, मला वाटते की हा अनावश्यक आहे. त्याच्यामुळे आम्ही सर्वांनी सुद्धा जे आहे याबद्दल एक जबाबदारी घेतली पाहिजे आणि आमच्यापैकी प्रत्येक व्यक्तीने जर याची जबाबदारी घेतली तर मला पूर्ण विश्वास आहे की कोरोना जे आहे ते नक्कीच पराजित होणार. नगरकरांनो, माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला अत्यंत दिलासा देणारा एक संदेश आपल्याला दिला की आपण सगळ्यांनी जर या नियमांचं व्यवस्थित पालन केलं तर ऑगस्ट एंड किंवा सप्टेंबरमध्ये आपण फ्लॅटनिंगच्या दिशेने जाऊ. अत्यंत दिलासा देणारी ही बातमी. माझी पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती आहे की प्रत्येकाने सर्व्हायवल इज द प्रोग्रेस हे समोर ठेवून आता जगायचं आहे. किमान पुढचे 2-4 महिने आपल्या सगळ्यांना ही शिस्त पाळायची. जिल्हाधिकाऱ्यांसारखा एक कठोर प्रशासक, कदाचित त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल काही म्हणतील ते फार स्ट्रिक्ट आहेत, अमुक आहेत, पण आत्ता वेळ अशी होती. काल मी महसूल मंत्र्यांशी बोललो तर त्यांनी मला हे सांगितलं की जिल्हाधिकारी नगरचे ज्या पद्धतीनं त्यांनी हँडल केलं हे अत्यंत प्रभावीपणे त्यांनी केलेलं आहे. पुन्हा एकदा नगरकरांच्या वतीनं त्यांचे मनापासून आभार मानतो आणि सर आपण वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद.